नमस्कार सर्वांना, गुड मॉर्निंग। आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे। तर आज आमचा नाश्ता झाला आहे आता आणि आता वाजले 10। तर आता आम्हाला जायचं आहे बॉटॅनिकल गार्डनला। तर तिथं काय आहे काय नाही ते तुम्हाला तिथं गेल्यावरच समजणार, तिथं गेल्यावर दाखवतो आम्ही। आणि व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा, तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघा, तेव्हा तुम्हाला कळेल तिथं काय आहे काय नाही ते। आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। चला तर मग आता निघूया। आम्ही पोहोचलोय आता इथं पंडित जवाहरलाल नेहरू वन उद्यान आहे, तिथं आलोय आम्ही। आता चला मध्ये जातो। रुई आणि तिचे पप्पा गेलेत, तिकीट काढायचंय आम्हाला, ते तिकीट काढताय, बघू आता। तिकीट काढलं, आता आम्ही निघालोय मध्ये। तर बघा मग आता इथून एंट्री आहे, आता आम्ही निघालो मध्ये। रुई कशी चालली आहे? रुई कुठे चालली? काय ग रुई, इकडे बघ ना। बघा हे खैर झाड, हे उन्हामुळं चांगलं दिसत नाहीये। सलई, उन्हामुळं चांगली झाडं दिसत नाही। इथं सगळ्या प्रकारचे झाड आहे, हे बघ इथं निलगिरी आहे। रुई चालली आहे, बघा रुई किती पळत चालली। हे खैराचं झाड आहे, हे बघा ही सुबाबूळ। रुई पक्षी बनली का? हा, मोठा मोठा पक्षी बनली का? हे बाय माकड माकड काय रुई ते काय आहे? माकड। जाय बरं त्याच्या जवळ जाईल, घाबरती। अशी हिरवीगार मस्त झाडी बघा, सगळं हिरवं हिरवं दिसतंय। ऊन आहे तरी पण इथं गार लागतंय मस्त। इकडे रुई थकली, रुई तिचे पप्पा बसले आता। छान दिसतंय बघा पाठीमागं, पण सगळं दाखवते, हिरवं हिरवं मस्त। पेल्टोफोरम आहे नावाचं झाड आहे, झाड बघा किती उंच आहे, किती छान हिरवं वाटतंय। आणि निसर्गाच्या सानिध्यात आल्यावर हे कधीतरीच बघायला भेटतं। ते सिमेंटचे जंगलं वगैरे तिथं तर आपण कायमस्वरूपी राहतो। इथे लिंबाचं झाड, बऱ्याच जणांना म्हणजे झाडं वगैरे माहीत नसतात, कारण शहरामध्ये काही झाडं वगैरे शक्यतो आता राहिलेच नाही, सगळे सिमेंटचे घरं उभे राहिलेत। इथं बघा रुई एकदम मस्त चालली आहे। आणि आज पहिल्यांदाच ती अशी एकटी फिरतीये, नाही तर कधी मला सोडून ती अशी बाहेर जरी निघालं तरी फिरत नाही। तिला कावळा दिसला, आता काव करू राहिली। हे नॅचरली नाही आहे, पण मग कसं म्हणजे आपण तयार केलं आहे माणसाने, तर आपल्याला बाहेर असं निसर्गाच्या सानिध्यात आल्यावर किंवा कुठं आल्यावर असं वेगळं काहीतरी बघायला भेटतं। हे बघा किती छान तयार केलेलं आहे। तर हे मला पहिल्यांदाच बघायला भेटलं, असं छान आहे हे खूप। इथं लहान मुलांना खेळण्यासाठी गार्डन पण आहे मध्ये, मुलांना कसं बाहेर खेळायला मोकळं खेळायला जरा चांगलं वाटतं। तर मग रुई पण आज खूप एन्जॉय करू राहिली। रुई चालली आहे पुढं, फक्त बघायचं आणि पुढं चालायचं हे काम करते ती। रोहिणी पहिल्यांदाच हाती बघितला ना? नकली हाती ना? मुलांना असं तर बघायला आवडतं खरं। बघा इथं छोटा पण हत्ती आहे। इकडे बघा रुईचं घाम पुसायचं काम चालू आहे। रुईच्या डोक्याला खूप घाम येतो। आपलं घाम पुसायचं काम चालू राहतं मधून मधून, रुईला घामच खूप येतो। आता इथं काय आहे बघू आपण, काहीतरी नवीनच दिसतंय इथं। इथं लेझर शो असतो, पण तो आता सध्या बंद आहे। इथं बघा मोर आहे,
रुईला इथं कावळा दिसला तर चाललंय काव काव करीत ती. रुई बघा किती पुढं गेली आहे, फक्त चालायचं काम करते ती. हे बघा इथं परत रुईच्या डोक्याला घाम आलाय, ती घाम दाखवू राहिली. तू डोक्याचा घाम दाखव गे बघ. हे बघा रुईला किती घाम येऊ राहिला. एकटी चढतंय ती तिच्या पद्धतीने, बोट पण धरत नाही आमचं. आणि चल म्हटलं कड्यावर तर येत पण नाही. तिला असं एकटीला एवढं चढायचं आहे, खूप उंच आहे. तर बसलोय आम्ही जरा वेळ, ताण लागली होती तर म्हटलं पाणी पिऊये. रुईला पण ताण लागली होती. ऊन खूप आहे आता, एकदम हिरवं हिरवं असं. गार्डनमध्ये येण्याचा हा एक फायदा आहे की आपल्याला जास्त हिरवं हिरवंगार बघायला भेटतं. आणि मी सुद्धा पहिल्यांदाच या गार्डनमध्ये आले होते, मी अजून आलेले नव्हते, त्यामुळं मलाही पण थोडं वेगवेगळं बघायला भेटलं आज. आता आमचे बॉटॅनिकल गार्डन सगळे बघून झाले आणि आता बाहेर येतो आहे. तर गार्डनमध्ये म्हणजे बघण्यासारखं खूप काही आहे आणि सर्व हिरवं हिरवं आहे. घरी आपलं तेच रोजचं सिमेंटचं वगैरे ते सारखं कंटाळा येतो, तर मग इकडं थोडंसं हिरवगार होतं. तर आज छान वाटलं थोडं बाहेर आल्यावर. तर म्हटलं मग आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला तर तुम्हालाही कसं वाटलं ते सांगा. तर आता आम्ही आजचा व्हिडिओ इथंच संपवतो. तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. आणि सुरेखा खालकर व्लॉग आहे माझे इंस्टा अकाउंट आहे, तर तिथेही तुम्ही मला फॉलो करा. चला मग उद्या भेटू पुन्हा एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.